एका तलावाच्या काठी एक मोठे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी आपले घरटे करून राहत होते. सुरुवातीला सगळे एकटे राहायचे. हळूहळू त्या सर्वांना आपले जोडीदार मिळाले आणि मग ते आपसात मित्रता करून राहू लागले. त्यांचा परिवार वाढू लागला. झाडावर एक कावळा पण राहत होता. तो रागीट स्वभावाचा, सर्वांशी भांडणारा होता. पक्षी त्याचा जवळ येत नव्हते आणि आपल्या चिमुकल्यांना पण त्याच्यापासून लांब ठेवत होते. कावळा दिवसभर कान करून सर्वांना त्रास द्यायचा. खर तर त्याला पण बोलायला कोणीतरी हवे होते, पण त्याला कोणीच मित्र नव्हते. म्हणून तो चिडका झाला होता. चिडका स्वभाव बघून कोणतीही कावळीण त्याच्या जवळ येत नव्हती आणि म्हणून कावळ्याचे कोणीही मित्र नव्हते. बाकी सगळे पक्षी दिवसभर आपल्या चिमुकल्यांसाठी दाणा गोळा करायचे आणि संध्याकाळी एकत्र बसून गाणी म्हणायचे, आपसात गप्पा मारायचे, आपल्या पिल्लांना गगनात उडवायला शिकवायचे. सगळेच पक्षी खुशीत राहायचे. कावळा मात्र एकटेपणामुळे दुःखी राहायचा आणि सतत चिडचिड करत राहायचा. एकदा खूप मोठा वारा आला. सगळेच पक्षी घाबरले. त्यात बरेच पक्ष्यांचे घरटे खाली पडले. पक्षी आपापल्या चिमुकल्यांना वाऱ्याने खाली पडलेल्या घरट्यांमधून काढायचा प्रयत्न करू लागले. कावळा एका फांदीवर बसून हे सर्व बघत होता. आधी तर त्याला सगळे पक्षी घाबरलेले बघून आनंद झाला, पण इतक्यात त्याला झाडावर रोज होणारी आनंदित करणारी कलकलाट ऐकू येऊ लागली. कावळ्याच्या नकळत त्याला ते आवडू लागले होते आणि आता ती त्याला परत ऐकायची होती. पण मोठ्या वाऱ्याने घरटी होऊन कितीतरी पिल्ले मरून जाणार होती. तो चटकन खाली उडाला आणि पक्ष्यांची मदत करू लागला. आधी तर पक्षी त्याला घाबरले, पण त्याला मदत करताना पाहिल्यावर त्यांना छान वाटले. कावळ्याच्या मदतीने बऱ्याच पक्ष्यांची पिल्ले वाचली. वारा थांबल्यावर सगळे पक्षी कावळ्याला धन्यवाद म्हणायला गेले. कावळा दिवसभर सर्वांची मदत करता करता दमून एका फांदीवर बसला होता. सर्वांना त्याची खूप दया आली. आता कावळ्याला स्वतःची वागणूक आठवली आणि त्याने सर्वांची क्षमा मागितली. त्याला समजले की पक्षी चांगले आहेत आणि ते इतके दिवस कावळ्याची वागणूक सहन करत होते. कावळ्याला पक्ष्यांची सवय झाली होती आणि त्यांच्या पिल्लांच्या कलकलाटाचा आवाज त्याला आवडू लागला होता. पक्ष्यांनी कावळ्याला माफ केले आणि आता त्याच्यासाठी जोडीदार शोधण्याची मोहीम सुरू केली. लवकरच पक्ष्यांना एक कावळीण भेटली. कावळीण पण एकटी होती आणि आपला जोडीदार शोधत होती. सर्व पक्ष्यांनी मिळून कावळा आणि कावळीणची भेट घडवून आणली. आता कावळीण पण त्याच झाडावर आपले घरटे करून राहू लागले आणि झाड पक्ष्यांच्या कलकलाटाने भरून गेले. गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.